नमस्कार मंडळी, आज मी आपल्यासाठी भारतीय डाक विभागातील दोन विमे आहेत जे की PLI आणि RPLI आहे. हे कोण कोण व्यक्ती घेऊ शकतात याबद्दलची माहिती देणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. यामध्ये आपण PLI आणि RPLI, PLI म्हणजे पोस्टल लाईफ इन्शुरन्स, RPLI म्हणजे रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे. तर PLI साठी कोण कोण व्यक्ती पात्र असेल? PLI साठी आपण ज्या व्यक्तीकडे नोकरी आहे, तसेच तो डिप्लोमा धारक आहे, पदवीधारक आहे, तर ते व्यक्ती PLI घेऊ शकतात. याशिवाय NSE BSE रजिस्टर ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीचे एम्प्लॉई सुद्धा PLI घेऊ शकतात. याशिवाय RPLI कोण घेऊ शकतो? तर RPLI घेण्यासाठी आता ग्रामीण भागातील व्यक्ती बरोबरच शहरी भागातील व्यक्ती सुद्धा RPLI घेऊ शकतात. त्यासाठी फक्त अट हीच आहे की त्यांचं कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये POSBचं अकाउंट जे आहे ते चालू स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. ते डिॲक्टिव्हेट, फ्रोझन नको. चालू स्थितीतील अकाउंट असेल तर ते व्यक्ती सुद्धा PLI नक्की घेऊ शकतात. तर मित्रांनो, यामध्ये PLI आणि RPLI या दोन्हीमध्ये फरक काय असतो हे आपण आता महत्त्वाचं जाणून घेऊया. तर PLI हा भारतीय डाक विभागाचा पोस्टल लाईफ इन्शुरन्स, यामध्ये बोनस रेट जो मिळतो तो आपल्याला 1000 रुपयाला 52 रुपये याप्रमाणे प्रतिवर्ष बोनस मिळतो. म्हणजे एखादा व्यक्ती हा जर 1 लाख रुपयाचा विमा घेत असेल तर त्याला 5200 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे बोनस मिळेल. तो व्यक्ती जर 10 लाखांचा PLI घेत असेल तर त्या व्यक्तीला 52,000 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे बोनस मिळतो. म्हणजे या पटीमध्ये त्याचा बोनस वाढत जातो. त्याच पद्धतीने जर आपण RPLI सुरू केलेला असेल तर RPLI मध्ये बोनस किती मिळतो? तर RPLI मध्ये 1000 रुपयाला 48 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे बोनस मिळतो. आणि जर त्या व्यक्तीला आता RPLI ची मॅक्झिमम विमा कव्हर घेण्याची मर्यादा ही 10 लाख असते. त्यामुळे त्या व्यक्तीने जर 10 लाखांचा RPLI घेतलेला असेल तर त्या व्यक्तीला 48,000 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे बोनस मिळतो. ओके, आता आपण बघूयात की PLI RPLI घेतल्याच्या नंतर तुम्हाला अतिरिक्त फायदा काय होतो. तर PLI मध्ये किंवा RPLI मध्ये आपण एंडोमेंट अश्युरन्स समजा हा प्लॅन घेतलेला असेल तर त्यावरती तुम्हाला लोन फॅसिलिटी असते. आता लोन फॅसिलिटीमध्ये तुम्हाला जे आहे ते 3 वर्ष तुमचा जर विमा घेऊन पूर्ण झालेले असेल, म्हणजे 36 महिने पूर्ण झालेले असेल तर तुम्ही त्यावरती लोन घेण्यासाठी पात्र असता. त्याला जे आहे व्याजदर आहे ते 10% व्याजदर असतं. भरण्याची सुविधा सुद्धा खूप सोपी असते. एका आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला 2 वेळा त्याचं लोन भरायचं असतं. जे लोन पासबुक असतं त्यावरती तुम्हाला डेट दिलेली असते. याशिवाय तुम्हाला इंटरेस्ट रेट जो आहे तो फक्त 10% असतो. म्हणजे 10% इंटरेस्ट तुम्हाला जो भरायचा आहे. तर 1 लाख रुपयाचा तुम्ही लोन घेतलेला असेल तर 10,000 रुपये तुमचं व्याज होते एका वर्षाचं, आणि दर 6 महिन्याला 5,000 याप्रमाणे तुम्हाला त्याचा हप्ता भरायचा आहे. आणि मुद्दल जी आहे ती तुम्ही केव्हाही भरू शकता. अशा पद्धतीने तुमचं लोन तुम्ही क्लिअर करू शकता. ओके, आता आपण यातील पुढील लाभ जो आहे तो सरेंडर फॅसिलिटी. आता सरेंडर म्हणजे काय? तर जर समजा तुम्हाला आर्थिक चणचण जाणवते, तुम्ही यापुढे त्यामध्ये पैसे भरू शकत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सरेंडर करू शकता पॉलिसीला. तर त्यासाठीचा कालावधी सुद्धा हा 3 वर्षाचा असतो. 3 वर्षानंतर तुम्ही सरेंडर करू शकता. पण माझी सर्वांना वैयक्तिक विनंती असेल की तुम्ही एकदा पॉलिसी म्हणजेच पोस्टल लाईफ इन्शुरन्स किंवा RPLI सुरू केल्याच्या नंतर त्याला सरेंडर करू नका. सरेंडर केल्यावरती त्यामध्ये तुमचं नुकसान होत असते. तुम्ही PLI RPLI घेतलेली असो किंवा कोणत्याही कंपनीचा विमा घेतलेला असो, जर सरेंडर करत आहात तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला लॉसच होत असतो. त्यामुळे त्यावरती पर्याय म्हणून तुम्ही त्यावर पॉलिसीला कंटिन्यू ठेवून त्याचा हप्ता जो आहे तो कंटिन्यू भरत राहायचं आणि त्यावरती लोन घ्यायचं, जेणेकरून तुमचा कव्हरही कंटिन्यू राहील आणि तुम्हाला तुमची जी आर्थिक गरज आहे ती सुद्धा पूर्ण करता येईल. ओके, आता यावरती आपण बघणार आहोत की तुम्ही जर समजा तुमच्याकडे 12 महिन्याचे पैसे भरण्याची तरतूद असेल तर तुम्हाला काय लाभ मिळू शकतो. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही PLI किंवा RPLI या दोन्हीमध्ये 6 महिन्याचे पैसे जर अतिरिक्त भरतात, म्हणजे चालू महिना हा 1 महिना, यापुढे 5 महिने, असे 6 महिन्याचे पैसे तुम्ही जर का वन टाइम भरताय तुम्हाला 1% सूट मिळते. जर तुम्ही 12 महिन्यांचे पैसे वन टाइम भरू शकत असाल, म्हणजे चालू महिना प्लस अतिरिक्त पुढचे 11 महिने, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला 2% सूट मिळते. म्हणजे या पद्धतीने तुम्ही रिबेट फॅसिलिटीज सुद्धा लाभ घेऊ शकता. तसेच ATC अंतर्गत जे व्यक्ती ओल्ड टॅक्स रिझ्यूम साठी ऍप्लिकेबल आहेत, म्हणजे ज्यांनी ओल्ड टॅक्स हा निवडलेला आहे, ते व्यक्ती ATC अंतर्गत 1.5 लाखापर्यंतची जी रिबेट सूट आहे ती सुद्धा तिथे घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस कडून इन्कम टॅक्स सर्टिफिकेट हे प्रोव्हाइड केले जातं. ते घ्यायचं आणि तुमच्या CA कडे तुम्ही देऊ शकता. ओके,
आता आपण शेवटचं बघूयात की यावरती समजा तुमच्याकडून चालू महिन्यामध्ये पीएलआयचा आरपीएलआयचा हप्ता थकीत राहिला तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता. चालू महिन्यामध्ये तुम्ही जर का पीएलआयचा हप्ता थकीत राहत असेल तुमचा, तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही चालू महिना प्लस पुढचा महिना असे दोन्ही महिन्यांचे मिळून पैसे भरू शकता. मागच्या महिन्याला 1% तुम्हाला दंड लागेल. म्हणजे जितके महिने तुमचे थकीत राहील तितक्यावरती तुम्हाला 1% दंड लागेल. आता यामध्ये 3 वर्षाच्या अगोदरची जी पॉलिसी आहे त्यासाठी तुम्ही 6 महिन्यापर्यंत तुम्ही थांबू शकता. 6व्या महिन्यात तुम्हाला पोस्ट ऑफिसला जाऊन प्रीमियम भरावा लागेल. 3 वर्षाच्या वरील पॉलिसी असेल त्यासाठी 11 महिने तुम्ही थांबू शकता. 12व्या महिन्यामध्ये तुम्हाला यामध्ये पोस्ट ऑफिसला जाऊन पैसे भरावे लागेल. पण याही परिस्थितीत तुम्ही पैसे भरू शकला नाहीत तर तुम्हाला तुमची पॉलिसी जी आहे ती रिव्हायवल करायला लागेल. आणि रिव्हायवल करायची तर त्यासाठी सोपी प्रोसेस आहे. एक मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचं आहे, पोस्ट ऑफिसमध्ये रिव्हायवलचा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमची पॉलिसी ही रिव्हायवल करून दिली जाईल आणि पॉलिसी ही कंटिन्यू राहील. याप्रमाणे आपण जो पोस्टल लाईफ इन्शुरन्स किंवा आरपीएल आहे भारतीय डाक विभागाचा, यामध्ये काय काय तुम्हाला सुविधा मिळतात, काय काय लाभ मिळतो ही माहिती पूर्णपणे बघितलेली आहे. अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही आपले जे व्हिडिओ आहेत ते अधिकाधिक शेअर करू शकता. म्हणजे जनसामान्यापर्यंत पोस्ट विभागाच्या ज्या योजना आहेत त्याची जी माहिती आहे ती पूर्णपणे पोहोचेल आणि त्यामध्ये त्यांना सुद्धा पोस्ट ऑफिस चे ग्राहक बनून लाभ घेता येईल. धन्यवाद.